उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर विजय शिवतारे हे ठाम आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारेंनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवार। अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ, काय करू, काय आहे काय त्याची उर्मी आजही तशीच आहे ना। ह्या धमक्या का देतोय अजित पवार? माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे। आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? मी दंड थोपटलेला आहे ते राजकीय नाही, एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटला जनतेच्या हितासाठी। पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे माजी शिवसेना आमदार विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवरचा राग काही कमी होताना दिसत नाही। बारामती लोकसभेची निवडणूक लढणारच असं शिवतारेंनी जाहीर केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। त्यामुळे बारामतीत शिवतारे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली, मात्र या भेटीनंतरही शिवतारेंचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचं बघायला मिळालं। गणित सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलंय। परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे। आपण जरा फेरविचार करावा। बारामती लोकसभा निवडणुकीवरून महायुतीतील राजकीय वाद चव्हाट्यावर आलाय। शिवतारे यांनी पुन्हा अजित पवारांवर सडकून टीका केली आहे। अजित पवार धमकावत असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला। जे मी बोललो हा नालायक आहे, हा उर्मट आहे, त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज बोलले। ही जगजाहीर आहे ना गोष्ट। त्यांना आता मला सांगा, एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवारने। अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ, काय करू, काय आहे काय त्याची उर्मी आजही तशीच आहे ना। शिवतारेच्या 2 किडण्यांपैकी आता एकच किडनी शिल्लक आहे। काही दिवस ते ॲडमिट होते, आता मेंदूवरही त्याचा हळूहळू परिणाम झाल्याचं जाणवते। शिवतारेने स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःची किडनी सांभाळावी आणि मेंदू पण सांभाळावा। बारामतीची लोक हुशार आहेत, तुमची किती आवाका आहे हे पुरंदरच्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। गपगुमान शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून कामाला लागा। विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष तसा जुनाच आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी सांगून शिवतारेंचा पराभव केला होता। हे काही मी पाहत होतो म्हणून मी बारामतीच्या सभेत म्हणलं, आता पुढच्या वेळेस निवडूनच कसा येतो तेच बघतो। विधानसभा निवडणुकीतील पराभव शिवतारेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। आता पवार कुटुंबात फूट पडल्यामुळे शिवतारेंना गेल्या विधानसभेतील पराभवाचं उत्तर काढण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणूनच शिवतारे आक्रमक झाले। त्यामुळे शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंकडून केला जातो। शिवतारे मला भेटले, मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेले। अजित पवारांकरता बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे। पक्ष फुटीनंतर अजित पवार लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहे। तसंच बारामतीतील लोकसभेची जागा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवणार आहे। पण शिवतारेंनी अपक्ष म्हणून लोकसभा लढवल्यास महायुतीच्या मतांची विभागणी होणार आहे। त्याचा फटका सुनेत्रा पवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।